रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आनंद ठोंबरे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्ती पत्राद्वारे जाहीर करण्यात आली आहे। पक्षाच्या वतीने आनंद ठोंबरे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचून संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करावे अशा अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आल्या। यापूर्वीही पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करणारे आनंद ठोंबरे यांच्यावर पक्ष नेतृत्वाने पुन्हा विश्वास व्यक्त करत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। त्यांच्या नियुक्तीमुळे चांदवड तालुक्यात रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल असा विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। नियुक्तीनंतर आनंद ठोंबरे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे आणि प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांचे आभार मानत पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज। माजी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांच्या आदेशाने राज्याचे महासचिव गौतम भाऊ सोनवणे, काकासाहेब खंबाळकर राष्ट्रीय उपाध्यक्ष आरपीआयचे ज्येष्ठ नेते DM चव्हाण मामा, भालेराव साहेब या ताराचंदजी आयरे या सर्वांच्या उपस्थितीत माझी महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे साहेबांच्या आदेशाने। तर मी दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, पीडित, शोषित, शेतकरी, कष्टकरी, महिला, कामगार, शेतमजूर या सर्वांच्यासाठी मी काम करणार। कुठल्या पद्धतीवर असं आहे, माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांची कार्य करण्याची पद्धती सर्व जगाला माहिती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाचा विषय असो किंवा आंबेडकरी समाजावर होणारा अन्याय अत्याचाराचा विषय असो, आठवले साहेब हे सर्वांच्या पुढे असतात। म्हणून या देशाचे संघर्ष नायक, या देशाचा बुलंद आवाज, RPIचे झुंजार नेते माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याशिवाय जनतेला कोणी न्याय देऊ शकत नाही असा आम्हाला विश्वास आहे। येत्या पुढील काळात RPIचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या आदेशाने यांच्या समवेत पूर्ण महाराष्ट्र फिरून, पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून, संघटनात्मक गोष्टीवर भर देऊन पक्ष वाढून नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे हात अजूनच बळकट केल्याशिवाय राहणार नाही। घराघरातला दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, पीडित, शोषित, महिला, कामगार, शेतमजूर जागा केल्याशिवाय राहणार नाही। घराघरातला तरुण समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही।